तर राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा सुद्धा विजय झालाय सोलापूर जिल्हा परिषदेत दहिगावमधनं. आणि विजय सेलिब्रेशन राम सातपुतेंचं सुद्धा आपण पाहिलं, अगदी दंड थोपटून त्यांनी आपल्या पत्नीचा विजय साजरा केला. आणि अर्चना पाटील या तेरमधनं विजयी झाल्या जिल्हा परिषदेला. भाजपच्या त्या उमेदवार आहेत, राणा जगजित सिंग यांच्या त्या पत्नी आहेत. आणि अर्थातच तुम्हाला तसं वादाची एक मोठी किनार होती शिवसेना भाजपमध्ये या निवडणुकीवरनं. तर दुसरीकडे विकास गोगावले यांनी सुद्धा सहज विजय मिळवलेला आहे जिल्हा परिषदेतनं. तर पराभूत कोण कोण झाले, काही ठिकाणी पराभूत देखील झालेले आहेत मोठे उमेदवार. समशेर वरपुडकर हे भाजपचे पराभूत झाले. परभणी जिल्हा परिषद सिंगणापूर या ठिकाणून मैदानात होते. एकाच घरातले 4 ते 5 मंडळी होती, ज्यांपैकी 4 जणांना पराभव पत्करावा लागला. प्रेरणा वरपुडकर जिल्हा परिषद दैठणा परभणीमध्ये त्याही पराभूत झालेल्या आहेत. तर सोनल देशमुख ठाकरेंच्या शिवसेनेच्या परभणीमधनं मैदानात होत्या, त्याही पराभूत झाल्या. आणि आता जाणार आहोत रायगडमध्ये. भरत गोगावले बोलत आहेत. मराठी मनाचे मानबिंदू हिंदुत्व सम्राट आदरणीय सर ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांना वंदन करतो. आज आपल्या उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ हा एक प्रकारे लाडक्या बहिणींचा विजय, हा एक प्रकारे जनतेचा विजय असं म्हणत या विजयाचं श्रेय सर्वसामान्य लोकांना विकास गोगावलेंच्या विजयानंतर भरत गोगावले देताना पाहायला मिळतात. आणखी कुठे काय घडतंय जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांचे अपडेट्स वेगवान पद्धतीनं तुम्ही एबीपी माझावरती पाहत राहणार. तुर्तास एक छोटासा ब्रेक.